हॅलो गाईज, वेलकम माय मिनी ब्लॉग. तर आज आम्ही चाललो होतो बाप्पाचं दर्शन घ्यायला ताईकडे. गाडीमध्ये छान छान गणपती बाप्पाची गाणी लावली होती ना. आम्ही दोघं पाठी फोटो काढत राहिलेलं. वैभव दादा बोलताय मला पण फोटोत घ्या. धीरू दादा बिचारा एकटाच गाडी चालवत राहिला होता. पाया वगैरे पडलो ना. हा बाबू आम्हाला प्रसाद घेऊन आला होता. याची बघा काय मस्ती झाली. नाश्ता वगैरे केला ना. हा बघा कसा हसत हसत खायचं राहिले. ताई नव्हती घरात, ह्याला कामाला लावलं, पाणी वगैरे ह्यानेच दिलं आम्हाला. ताईचा पोरगा त्याला मारून गेला. यानं बोललं पट्टापट्टा घरी निघा, दुसरीकडे जायचं होतं आम्हाला. याने लगेच गाडी काढली धीरू दादानी. गाडीत गेलो ना, किंडोजॉय खायत राहिलेले बारीक पोरं आमची. तर हे बघा याला दिलाच नाही. याला दिला टॉय ओपन करायला. तर टॉय ओपन केला तर त्याच्यात त्याला हत्ती भेटला. तर किती खुश झाला बघा. तिथे नंतर गेलो अनिशा ताईकडे. तिला बोललं ब्लॉग करते, ते हाय कर बोललं तर हाय केलं तिने. आणि तिची पोरगी पण होती मस्त, तिने पण हाय केलं. तिला बोललं हाय करतं, तिने पण हाय केला. कसली भारी वाटते बघा ती. तिला बाय करून आम्ही निघालो घरी. यायला बाप्पाचं विसर्जन करायचं होतं म्हणून मी घरी येऊन स्वस्तिक वगैरे काढलं. दादानी आणि काकांनी मकरमधून बाप्पाला काढलं आणि पप्पाही जायचं होतं बाप्पा म्हणून सगळी पाया वगैरे पडत होती. आणि मी पप्पाही सगळीकडे घरात फिरून घेतलं गणपती बाप्पाला. आमच्या वरती वगैरे नेलं, सगळीकडे फिरून घेतलं. आणि इथे धीरू दादा वाट बघतोय कधी दुसरे गणपती बाप्पा येणार. तर फायनली गणपती बाप्पा सगळे आले दुसरीकडचे पण. तर मग नंतर आमचं पण दादानी घेतला गणपती बाप्पाला. आणि मग नंतर आम्ही पण निघालो विसर्जनला. आणि खूप पाऊस पडत होता, सगळी छत्री वगैरे घेऊन. आणि हे दोघं जण कशी भिजत चाललेली बघा. आरती वगैरे घेतली नाही, एवढी गर्दी होती. ते सगळ्यांचे 1.5 दिवसाचे गणपती होते, तर खूप गर्दी होती. आणि आम्ही फोटो वगैरे काढले सगळ्यांनी. आणि मग नंतर पप्पा गेले आणि दादा गेले घेऊन विसर्जन करायला बाप्पाला. विसर्जन करायला आणि हा मयूर मध्ये तर झाला. मला बोलत होत आणि पोरी बोलतात मला ब्लॉगमध्ये घ्या. यानं बोललं एंड करा तुम्हीच ब्लॉग. बाय बाय गाय.